श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। कार्तिक एकादशी अर्थात प्रबोधिनी एकादशी निमित्त मालेगाव रोडवरील विठ्ठल मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न, विविध ठिकाणी तुलसी विवाह सोहळाही संपन्न। पुण्यात विश्वविख्यात गौकथाकार श्री गोपाल मनीजी महाराज यांची विशेष गौकथा संपन्न। खासदार संजय राऊत यांनी व्यापाऱ्यांबाबत केलेल्या बेजबाबदार वक्तव्याचा निषेध करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आली निदर्शने। थंडीची चाहूल लागताच स्वेटर विक्रेत्यांनी शहरातील प्रमुख चौकात थाटली स्वेटर विक्रीची दुकाने आणि अनुप अग्रवाल व त्यांच्या कुटुंबाच्या खात्यातून पैसे काढल्याची सखोल चौकशी करण्याची माजी आमदार अनिल गोटेंची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। कार्तिक एकादशी अर्थात प्रबोधिनी एकादशी निमित्त धुळे शहरातील मालेगाव रोडवरील विठ्ठल मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले व शहरात विविध ठिकाणी तुलसी विवाह सोहळाही मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्तिकी एकादशी अर्थात प्रबोधिनी एकादशी निमित्त धुळे शहरातील मालेगाव रोडवरील प्राचीन विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। कार्तिकी एकादशी निमित्त अनेक ठिकाणी तुलसी विवाह सोहळाही संपन्न झाला। हिंदू धर्मात कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची समाप्ती होते। कार्तिकी एकादशी निमित्ताने पहाटे 5 वाजता भगवान विठ्ठलाला पंचामृत स्नानाचा अभिषेक करण्यात आला, तसेच तुलसी हार घालून अलंकार घालण्यात आले। यावेळी नैवेद्य तसेच महाआरती झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी भाविकांना खुले करण्यात आले। प्रबोधिनी एकादशी निमित्ताने शहरातील मालेगाव रोडवरील अभयनगर परिसरात असलेल्या शनी मंदिर येथील महादेव मंदिराच्या समोर महिलांनी एकत्रित येत तुलसी विवाह सोहळा साजरा केला। यावेळी विधिवत तुलसी विवाह लावण्यात आला, यामुळे या परिसरात धार्मिक वातावरण निर्मिती झाली। प्रबोधिनी एकादशी अर्थात कार्तिकी एकादशी पासून पुढे नवीन विवाह सोहळे तसेच नवीन कार्य शुभारंभासाठी सुरुवात होतील। त्यानंतर बाजारपेठेला देखील एक नाविन्यपूर्ण रूप व्यवसायासाठी येईल अशी अपेक्षा व्यावसायिक देखील व्यक्त करीत आहेत। आज कार्तिक एकादशी, इसको देव उठनी 11 भी कहते हैं। आज से चातुर्मास की समाप्ति होकर विवाह लग्न आदि कार्य प्रारंभ हो जाते हैं। आज के दिन से माँ लक्ष्मी स्वरूप तुलसी जी का विवाह श्री शालिग्राम जी के साथ संपन्न करके आज से संसारिक विवाह प्रारंभ हो जाते हैं, जिससे एक वैवाहिक श्रृंखला, जैसे बलि राजा को जब भगवान ने वरदान दिया था कि मैं 4 मास तुम्हारे पास रहूँगा, तो भगवान पाताल में बलि राजा के साथ रहते हैं और आज से वो स्थान छोड़कर अपने स्वधाम आकर के फिर यहाँ से विवाह कार्य आदि प्रारंभ होते हैं। इसको देव उठनी 11 के नाम से जाना जाता है। जैसे आषाढ़ी एकादशी में देव शयनी होती है, वहाँ से विवाह बंद होते हैं और आज से इस एकादशी से विवाह प्रारंभ होते हैं। तो आज के दिन माता तुलसी जी का विवाह भगवान ठाकुर जी शालिग्राम जी के साथ संपन्न होकर संसारिक विवाह प्रारंभ होते हैं। तो आप सभी को देव उठनी की 11 की तरफ से, हनुमान जी की तरफ से बहुत बहुत मंगलमय बधाइयाँ। जय श्री राम। धुळे शहरातील मिल परिसरातील क्रांती चौक येथे रवींद्र शेलार यांच्या माध्यमातून विश्वविख्यात गौकथाकार श्री गोपाल मनी महाराज यांची विशेष गौकथा सोमवारी सायंकाळी संपन्न झाली। धुळे शहरातील मिल परिसरातील क्रांती चौक येथे विश्वविख्यात गौकथाकार श्री गोपाल मनीजी महाराज यांच्या विशेष गौकथेचे सोमवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते। गौमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा म्हणून गौमाता राष्ट्रमाता प्रतिष्ठा यात्रा ही गंगोत्री पासून रामेश्वर धामच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे। सदर यात्रेचे धुळ्यात आगमन झाले, त्यानिमित्त धुळ्यात एक दिवसीय धेनू मानस गौकथेचे आयोजन करण्यात आले होते। सनातन धर्मात केवळ गायीला आईचा दर्जा प्राप्त आहे, तिच्यात साक्षात 33 प्रकारचे देव असतात। अशा या कामधेनूची वर्षभर पूजा करायला हवी। गौमातेचे पूजन केल्याने देवी देवतांची कृपा आपल्यावर होते, तसेच गौमातेची कथा ऐकल्याने पुण्य संचय होतो। शास्त्रात ही बाब स्पष्टपणे सांगितली आहे। आपल्या गौकथेत श्री गोपाल मनीजी महाराज यांनी गायी बाबत विशेष माहिती दिली। यावेळी रवींद्र शेलार, धुळ्यातील सुप्रसिद्ध कथावाचक पंडित राजीव कृष्णजी महाराज, हरिभक्त परायण नाना महाराज आदि उपस्थित होते। ना होगा रामचरितमानस में लिखा हुआ है, जे गंगा जल आनी चढ़ावे सो सायुज्य मुक्ति नर पावे। तो गंगोत्री से हमारी पीढ़ी दर पीढ़ी से गंगा जल लाया जाता है और वो भगवान शंकर को समर्पित किया जाता है। लेकिन परम पूज्य गुरुदेव के मन में यह संकल्प उठा कि हमारी पीढ़ी दर पीढ़ी से जो गंगा जल चढ़ाया गया है उसका लक्ष्य था देह मुक्ति, शरीर से था, व्यक्तिगत मुक्ति चाहिए थी। लेकिन गुरुदेव ने कहा हम केवल शरीर की मुक्ति के लिए रामेश्वरम गंगाजल नहीं चढ़ाएंगे, हम
गौ हत्या इस देश में जो हो रही है उसकी मुक्ति के लिए रामेश्वरम गंगा जल चढ़ा है। क्योंकि परम पूजनीय गुरुदेव 8वीं संतान के रूप में इस धरती पर आए। 6 संतान जो हुई थी वो काल के वश होने को कौन टाल सकता है, होती गई और शरीर छूटती गई। लेकिन सबसे बड़े पुत्र और जो गुरुदेव 8वीं संतान के रूप में जब माँ के गर्भ में आए तो दादी जी का हृदय पत्थर हो गया था। और उन्होंने गाय माता का खूंटा पकड़ करके कि गाय के चरणों में कहा कि हे गौ माता, 6 बच्चे होते गए और शरीर छोड़ते गए, लगता है कि ये बच्चा भी नहीं बचेगा, लेकिन अगर गौ माता की कृपा हो जाए और अगर ये बच्चा बच गया तो मैं हमेशा हमेशा के लिए गौ माता को समर्पित कर दूंगी। और तब गुरुदेव का जन्म हुआ। राम कथा भागवत कथा करने के बाद जब पूरे देश में जब उन्होंने 18 पुराणों की कथा कर दी, उसके बाद ध्यान आया कि मेरी माँ ने तो गौ माता के लिए मुझे समर्पित कर रखा है। तब उन्होंने गौ कथा 2008 से शुरू की और गौ कथा चलते 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 आज इस देश का आंदोलन बन चुका है और पूरे देश के लोग आज गौ माता को राष्ट्रमाता बनाने के लिए। खासदार संजय राऊत यांनी व्यापाऱ्यांबाबत केलेल्या बेजबाबदार वक्तव्याचा धुळे व्यापारी महासंघातर्फे तीव्र निषेध करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले। खासदार संजय राऊत यांनी एका दूरदर्शन वाहिनीवर मुलाखती दरम्यान व्यापाऱ्यांबाबत केलेल्या बेजबाबदार वक्तव्याचा धुळे व्यापारी महासंघातर्फे निषेध करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की खासदार संजय राऊत यांनी एका दूरदर्शन वाहिनीवर मुलाखती दरम्यान व्यापारी नेहमी खोटं बोलतो, आपल्या फायद्यासाठी भेसळ करतो असे बेजबाबदार वक्तव्य केले। व्यापारी हा समाजाचा देशाचा सेवक आहे। आपल्या व्यापारातून नागरिकांना सेवा देतो, नागरिकांकडून कर संकलन करून देशाच्या तिजोरीत जमा करतो, नागरिक म्हणून देशाचा कर रचनेचा घटक म्हणून कर देतो आणि या करातून देशाच्या पायाभूत सुविधा विकासाची कामे होतात। देशाच्या लोकप्रतिनिधींना जो निधी दिला जातो, पगार दिला जातो, खर्च दिला जातो, हा व्यापाऱ्यांनी दिलेला करातून दिला जातो। देशातील व्यापार करणाऱ्या समस्त व्यापारी बांधवांच्या भावना या बेताल वक्तव्यामुळे दुखावल्या गेल्या आहेत। राऊत यांच्यासारख्या एका अनुभवी राज्यकर्त्याने, वरिष्ठ पत्रकाराने आपल्याला राजकीय द्वेषापोटी विनाकारण एक समृद्ध, संयमी, सेवाभावी व्यापारी समाजावर गलिच्छ मुक्ताफळे उधळणे अशोभनीय आहे। धुळे व्यापारी महासंघातर्फे शहरातील समस्त व्यापारी जगताकडून खासदार संजय राऊत यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। यावेळी हर्षकुमार रेलन, सुभाष कोटेचा, नितीन मंग, राजेश गिंदोडिया, दीपक भावसार, खेमजी पटेल, राजेंद्र पाचपुते, सुरेश कुंदनानी, संजय वाणी, धीरज देसरडा, पुरुषोत्तम पांडे, इंद्रजित शहा, सुनील रोनवाल, प्रशांत देवरे, किशोर जैन, गोपाल दादलानी, तनु दुसेजा आदी उपस्थित होते। काल खासदार संजय राऊत यांनी व्यापारी वर्गाबद्दल जे काही बेताल वक्तव्य केलं, व्यापारी हा नेहमी खोटं बोलतो, व्यापारी आपल्या फायद्यासाठी भेसळ करतो, या पद्धतीचं जे काही वक्तव्य केलं, या वक्तव्याचा धुळे व्यापारी महासंघातर्फे धुळे शहरातील समस्त व्यापाऱ्यांतर्फे मी निषेध व्यक्त करतो। या देशाच्या पायाभूत सुविधांसाठी, या देशाच्या एकूण राजकारणाच्या, एकूण सगळ्या लोकप्रतिनिधींच्या निधीसाठी जो काही पैसा उपलब्ध होतो तो कर रूपाने उपलब्ध होतो आणि हे कर गोळा करून शासनाला देण्याचं काम विनामूल्य व्यापारी वर्षानुवर्षे करत असताना व्यापाऱ्यांना या पद्धतीचं बेताल वक्तव्य करणं, एक जबाबदार पदाधिकारी, एक जबाबदार पक्षाच्या पदाधिकारीने ह्या पद्धतीने व्यापाऱ्यांच्या भावना दुखावणं हे कोणत्याही व्यापाऱ्याला पसंत पडलेलं नाही, योग्य वाटलेलं नाही। त्यामुळे आम्ही खासदार संजय राऊत यांचा जाहीर निषेध करतो आणि आमच्या समस्त व्यापाऱ्यांतर्फे आम्ही त्यांच्याकडे ही मागणी करतो की त्यांनी या बेताल वक्तव्याबद्दल आपला खुलासा व्यक्त करावा, अन्यथा आमच्या शीर्षक संघटना जो काही निर्णय घेतील त्याप्रमाणे कायदेशीर लढाई किंवा जो काही निर्णय असेल तो व्यापारी महासंघातर्फे केला जाईल। धुळे शहर व जिल्ह्यात थंडीची चाहूल लागता स्वेटर विक्रेत्यांनी शहरातील प्रमुख चौकात स्वेटर विक्रीची दुकाने थाटली आहेत। यात स्थानिक विक्रेत्यांसह तिबेटियन विक्रेत्यांचा समावेश आहे। धुळे शहरासह परिसरात थंडीची चाहूल लागल्यामुळे स्वेटर विक्रेत्यांनी शहरातील प्रमुख चौकात स्वेटर विक्रीची दुकाने थाटली आहेत। स्थानिक विक्रेत्यांसह तिबेटियन नागरिकांनी दुकाने थाटल्याने ग्राहकांना स्वेटर, मफलर, जॅकेटचे अनेक प्रकार पाहावयास मिळत आहेत। शहरासह जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून थंडी जाणवू लागल्याने शहरात महापालिके शेजारी तसेच देवपूरमध्ये
तिबेटियन विक्रेत्यांनी थाटलेल्या दुकानावर उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. सध्या वेगवेगळ्या टी शर्टची तरुणांमध्ये क्रेज आहे. त्याच पद्धतीने स्वेटर देखील बाजारात आले आहेत. जुन्या पद्धतीच्या स्वेटरला पूर्ण विराम देत टी शर्ट सारख्या स्वेटरला ग्राहक पसंती देत आहेत. त्यात चेक्स, डक शेप, लाईट असे प्रकार आहेत. तसेच महिलांसाठी शक लॉंग लेडीज अम्ब्रेला टाईपचे स्वेटर यंदा पहिल्यांदाच बाजारात आले आहे. त्यालाही महिलांकडून चांगली मागणी आहे. शॉल आणि मफलर मध्येही अनेक प्रकार दिसून येत आहेत. बहुतांशी स्वेटरला टोपी देखील आहे, त्यामुळे वेगळी टोपी घेण्याची आवश्यकता नाही. स्वेटर मध्ये हाफ स्वेटर, पूर्ण स्वेटर, शर्टाच्या आत घालायचे स्वेटर, महिला व मुलींचे स्वेटर वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहेत. मफलर बांधण्याची प्रथा काही अंशी बंद होऊन आता कानपट्ट्याला अधिक मागणी आहे. स्वेटर ऐवजी गरम जॅकेटला सर्वाधिक मागणी आहे. 800 रुपयांपासून ते 3000 पर्यंत जॅकेटचा दर आहे. तिबेटियन विक्रेत्यांच्या सर्व दुकानांवर एकच भावात उबदार कपड्यांची विक्री होत आहे. 500 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंत स्वेटर उपलब्ध आहे. तथापि महामार्गालगत परराज्यातील विक्रेत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या जॅकेट विक्रीसाठी आणले आहे. उबदार कपड्यांमध्येही वेगवेगळ्या क्रेज बाजारात दिसू लागले आहेत. त्याकडे तरुणाईचा विशेष कल दिसून येत आहे. और साथ साथ ये अभी गए हुए दिवाली के शुभकामनाएं देता हूँ सबको। और हम ये प्रचार करना चाहते हैं कि जैसे कि हम ये हर साल हमारा 50 यूनियन स्वेटर मार्केट है ना, जो ये हर साल लगभग 40 साल से हम लोग यहाँ है। और पहले हम ये स्कूल के सामने है, वहाँ से यहाँ शिफ्ट हो गए, लगभग 10 साल हो गया। अभी भी हम लोग यहीं है। और हमारे स्वेटर के बारे में हर वैरायटी है, जो आपको जैकेट, स्वेटर, शर्ट, टोपी, दस्ताना, ब्लैंकेट और जैकेट्स, और बहुत किस्म के आइटम है। और वैरायटी भी बहुत बढ़िया है, और साथ साथ क्वालिटी है, मेन तो ये है। और उसके साथ कहने का मतलब ये है कि हमारा जो रेट है वो सही है। जैसे पहले से हमारा ये जो परसेंटेज के हिसाब से है, उसमें क्या चीज़ है कि ये हमारे जो खर्चे पूरा जोड़ना पड़ता है यहाँ का, उसके हिसाब से ये जैसे रेट है, ये हमारा आनसन लगा हुआ नहीं है, सोच समझ के लगा है। और वैसे तो आप लोगों को मालूम है हमारे साथ लेन देन होता है, स्वेटर आप लोग हर साल लेता है, क्वालिटी क्या है बताने का ज़रूरी नहीं है। और रेट जो है फिक्स है, इसमें कोई गुंजाइश ही नहीं है, सबको बराबर रखा है। बाद में हमको ये शिकायत ना आ जाए कि किसी को ज़्यादा किसी को काम होने से अच्छा नहीं लगता है। और जिलेवासी को और भी हम ये कहना चाहते हैं कि हर साल हमारे साथ संबंध रखते हैं और हमसे प्यार मोहब्बत से खरीदारी होता है, उसका लोग बहुत बहुत शुक्रगुजार करते हैं। और एक बात यह, जैसे हम लोगों को नेपाली बोलते हैं, हम नेपाली नहीं है, हम तिब्बत के हैं, शरणार्थी है, इंडिया में रिफ्यूजी है, इसीलिए हमारा ये दुकान भी नाम तिब्बत के मार्केट से चल रहे हैं। जैसे कि हमारा ये ऑल इंडिया में लगभग 250 स्टेशन है, जैसे कि लखनऊ है, पटना है, मुंबई है, कलकत्ता है, मद्रास है, हैदराबाद है, ये जयपुर है, गुजरात में भी है, अहमदाबाद, बड़ौदा, सूरत, गांधीनगर, ऐसे वैसे यूट्यूब में आप देख रहा होगा। इसीलिए आपको कोई शिकायत नहीं आएगा, और हमेशा साथ देते रहना। सबको बहुत बहुत धन्यवाद, और हर साल ऐसे हमें साथ देते रहना। बहुत बहुत धन्यवाद। वैसे हमारा ये समय है अक्टूबर से जनवरी 20 तक है, समय यही रहता है, हर साल यही टाइमिंग है। वैसे अक्टूबर में आता है तो गर्मी थोड़ा रहता है, तो लगभग हम मेरे हिसाब से ये नवंबर से शुरू हो जाता है, तो लगभग यहाँ से जनवरी 20 तक हर साल समय ये है। और हमारा दुकान जो है ये प्रथम पैलेस के बाजू में लगा है, ये नगर पालिका के सामने है। सब आने की कृपा करें, और बहुत बहुत शुभकामनाएं देता है दोबारा। अनुप अग्रवाल व त्यांच्या कुटुंबियांच्या खात्यातून पैसे काढल्याची सखोल चौकशी करण्याची मागणी मी पोलीस अधीक्षकांकडे केली असल्याची माहिती अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. अनुप अग्रवाल व त्यांच्या नातेवाईकांच्या खात्यातून पैसे काढल्याची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी आपण जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली असल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. या प्रकरणात निलेश अग्रवालला बळीचा बकरा बनवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. निवेदनाबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की अनुप अग्रवाल यांच्यासह कुटुंबियांच्या बँक खात्यातून झालेल्या कोट्यावधींच्या व्यवहाराची आणि त्या व्यवहारातून दाखल झालेल्या गुन्ह्यातील संशयित व्यक्तीवर आणि त्याच्या कुटुंबावर दहशत गुंडगिरीचा वापर करून नाहक त्रास दिला जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच सदर प्रकरणात जप्त केलेल्या गाड्यांची क्लिप व्हायरल करण्यात आलेली असून त्यावर नंबर, मालक यांचा कुठेही उल्लेख नाही असे कळाले आहे. सामाजिक कार्यकर्ता म्हणून आणि ज्येष्ठ नागरिक म्हणून मला उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवण्यास भाग पाडू नये अशी देखील विनंती पोलीस अधीक्षकांकडे गोटे यांनी केली आहे. लक्ष विजेते
आणि निलेश अग्रवाल गेले 15 दिवस पोलिसांनी काहीच तपास न करता त्याला तुरुंगात डांबून ठेवलं आहे. हे गंभीर प्रकरण आहे. एक निनावी पत्र माझ्या नावाने आलं आहे. हे निनावी असल्यामुळे अत्यंत गांभीर्याने याची दखल घेतली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जस्टिस भगवती त्यांनी जनहित याचिका दाखल करण्याची तरतूद केली. त्यांनी जे जजमेंट दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की निनावी पत्र हे दहशतवादाचं पहिलं लक्षण आहे. पण त्या माणसाला झाडच होत नाही नाव लिहायचं. म्हणून त्याचा तपास फार गांभीर्याने झाला पाहिजे. असं त्यांनी डिरेक्टिव्ह सरकारला दिले आणि त्याप्रमाणे मग तरतूद करण्यात आली. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. कार्तिक एकादशी अर्थात प्रबोधिनी एकादशी निमित्त मालेगाव रोडवरील विठ्ठल मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न. विविध ठिकाणी तुलसी विवाह सोहळाही संपन्न. पुण्यात विश्वविख्यात गौकथाकार श्री गोपाल मानेजी महाराज यांची विशेष गौकथा संपन्न. खासदार संजय राऊत यांनी व्यापाऱ्यांबाबत केलेल्या बेजबाबदार वक्तव्याचा निषेध करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आली निदर्शने. थंडीची चाहूल लागताच स्वेटर विक्रेत्यांनी शहरातील प्रमुख चौकात थाटली स्वेटर विक्रीची दुकाने. आणि अनुप अग्रवाल व त्यांच्या कुटुंबाच्या खात्यातून पैसे काढल्याची सखोल चौकशी करण्याची माजी आमदार अनिल गोटेंची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.